पंधराव्या नंबरचा क्वेश्चन, लोक अदालत न्यायालयाच्या बाबतीत खालील विधाने बरोबर नाहीत म्हणजे चुकीच्या असा विधान ओळखा असं सांगितलं आहे. हां, तर एकदा बघा, चुकीचा विधान कायमस्वरूपी लोक अदालतीकडे, कायमस्वरूपी बघा शब्द, लोक अदालतींकडे न्यायालयीन प्रलंबित खटले तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वी आधीचे खटले तडजोडी सोडवण्याच्या आधी म्हणजे सेटलमेंट करण्याच्या आधी सोडवण्याचे कार्य केले जाते. बघा, पहिली स्टेटमेंट फार चुकीची आहे. न्यायालयीन प्रलंबित असे खटले कुठेही लोक अदालतीमध्ये येत नाही. आणि जे आपल्या कंडिशन आहे, सार्वजनिक जे सुविधा आहे, ट्रान्सपोर्ट गिन्सपोर्ट या संबंधित किंवा तुम्हाला जे सरकार सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्या संबंधीचे काही वाद असतील तेच वाद तुम्हाला कुठे घेऊन जाता येतात, लोक अदालतीमध्ये. ठीक आहे, 2002ला ते आपण त्याची स्थापना झालेली होती. हां, नंतर आहे म्हणजे पहिली चुकीची आहे आणि इथं 4 पर्याय असल्यामुळे तेच चुकीचं, बाकीचे सगळं बरोबर आहे. ओके, आपल्याजवळ वेळ पण कमी आहे. हां, नंतर आहे 16 नंबर, चुकीचे विधान ओळखा. घटनेचे अनुच्छेद 365 देखील राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचा अधिकार प्रदान करते. तर 365चा काही संबंधच नाही राष्ट्रीय आणीबाणीचा. कोणती आर्टिकल आहे? 352. 365 कोणाशी संबंधित आहे? 356शी संबंधित आहे. अरे बरोबर आहे की नाही? जर आपण विचार केला 356 लावायचं असेल तर 2 कंडिशन पाहिजे, एक तर 355 नाही तर 300 किती 65. आणि ती कोणती तिला आणीबाणी तसं म्हणतच नाही, तिला आपण म्हणतो प्रेसिडेंट रूल म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही? म्हणजे ही 365 कोणाशी संबंधित आहे? प्रेसिडेंट रूलशी संबंधित आहे. म्हणजे केंद्र सरकारने दिलेले आदेश निर्देश याचे पालन करणे कोणाचं काम आहे? स्टेटचं काम आहे. म्हणजे बरोबर आहे की नाही? आणि जर ते पालन करत नाही याच्या अर्थ घटनेनुसार पालन होत नाही तर 356 लावल्या जाऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. चुकीचं कोणतं आहे तेच विचारलं होतं. नंतर बघा, राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या संसद दोन्ही सभागृहांना ठरावाने मान्यता देणे गरजेचं आहे. बरोबर आहे. विशेष बहुमत म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीला आपण जर विचार केला तर राष्ट्रपतींनी जे काही संमती दिली त्याच्यानंतर पार्लमेंटने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे? 1 महिना. आधी किती महिन्याची होती? 2 महिन्याची, 44वी घटना दुरुस्ती येण्याच्या आधी. हा, नंतर आहे क, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्या तिचा अंमल दुसऱ्या ठरावा पारित झाल्यापासून दिनांकापासून 1 वर्षापर्यंत अंमलात राहतो. 1 वर्षापर्यंत अंमलात राहतो करतो 6 महिन्यापर्यंत. बरोबर आहे. 6 महिन्याच्या किती वेळा काय करता येते? एक्सटेंड करता येते. आणि आपला जो अनुभव मोठा होता तो कोणता होता? 5व्या लोकसभेचा. ठीक आहे. हा, नंतर ड, आणीबाणीच्या घोषणेचा ठराव किंवा आणीबाणी पुढे ढकलण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहामार्फत विशेष बहुमताने पारित होणे आवश्यक आहे. बरोबर का चूक आहे? अरे 6 महिन्याने एक्सटेंड करायचं असेल तर विशेष बहुमतच लागणार आहे की नाही आहे? आता बी लक्षात घ्या, आपल्या मेजॉरिटी खूप आवश्यक आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही एका ठिकाणी मेजॉरिटी दिलेल्या नाही आहेत. आपली एक सिंपल मेजॉरिटी आहे. बरोबर आहे. दुसरी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आहे. तिसरी आहे स्पेशल मेजॉरिटी आहे. आणि आपल्या डोक्यात येते स्पेशल मेजॉरिटी म्हणजे एकच प्रकार. स्पेशल मेजॉरिटीचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. एक आहे इम्पिचमेंट स्पेशल मेजॉरिटी, हे लक्षात ठेवा. इम्पिचमेंटसाठी, आणि तो फक्त आणि फक्त कोणासाठी वापरला जाते? राष्ट्रपतीसाठी. आणि दुसरी आहे जो स्पेशल मेजॉरिटीचा, त्यामध्ये जर आपण विचार केला तर घटना दुरुस्ती संबंधित असतील, जे फेडरेशन सिस्टीमशी संबंधित नाही आहेत अशा घटना दुरुस्ती असतील, फंडामेंटल राईट, DPSP याच्यामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील, तुमच्या सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे चेअरमनला, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना जेव्हा पदावरून दूर करायचं असेल तेव्हा स्पेशल मेजॉरिटी वापरली जाते. दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार म्हणजे जेव्हा फेडरेशन सिस्टीममध्ये बदल करायचा आहे, उदाहरणार्थ राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये काय करायची आहे? चेंजेस करायची आहे. तर उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये चेंजेस करायची आहे, उद्या एखाद्या क्षेत्रामध्ये चेंजेस करायची आहे, एखाद्या राज्याचा विषय आहे त्याच्यात बदल करायचा असेल तर अशा वेळेस जी घटना दुरुस्ती होते त्याला तिसरा प्रकार म्हणतात. त्याला कोणाची संमती आवश्यक असते? राज्यांच्या विधानसभेची. म्हणून 3 महत्त्वाचे लक्षात ठेवा स्पेशल मेजॉरिटीमध्ये. आणि चौथा प्रकार आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आणि ती इफेक्टिव्ह मेजॉरिटी कुठं कुठं कामात येते? फक्त प्रभावी बहुमत ज्याला म्हणतोय, तर त्याच्यामध्ये फक्त लोकसभेचे स्पीकर, व्हाईस स्पीकर, डेप्युटी स्पीकर, राज्यसभेचे व्हाईस चेअरमन नाही, व्हाईस चेअरमन, विधानसभेचे कोण? विधानसभा, विधान परिषदेचे स्पीकर आणि चेअरमन, व्हाईस स्पीकर, डेप्युटी स्पीकर, डेप्युटी चेअरमन यांनाच पदावरून दूर करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते भारतात? फक्त इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटी काळाच्या आधी लक्षात ठेवा, पहिले इफेक्टिव्ह नंबर काढावा लागते.
हे लक्षात घ्या, थोडा कन्फ्युजन आहे तो पार्ट. आता इथं मी काही शिकवासाठी नाही आलेलो आहे, तर लक्षात घ्या इफेक्टिव्ह नंबर काढून इफेक्टिव्ह मेजॉरिटी काढावं लागते, एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि ती इफेक्टिव्ह मेजॉरिटी तुम्हाला लक्षात आलीच पाहिजे. हा, तर लक्षात घ्या, याला उत्तर कोणतं आहे? अ आणि क चुकीचं, बरोबर आहे ना? ड अ ड तर बरोबरच आहे, सॉरी ब आणि ड. हा, नंतर 17 नंबर, ते तुम्हाला सदस्य संख्या विचारले आपल्या, बाकी तर मी याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे त्या विश्लेषणामध्ये. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय बघा याच्यामध्ये, ती सगळ्यात जास्त कोणत्या राज्याला आहे? 31 यूपीला आहे. हां, मग इलेक्शन होताना कशी होते? 2-2 वर्षांनी होते. अरे बरोबर आहे की नाही? 10 आणि काय रे 11 असा हे पडतो त्याचा टप्पा. नाही समजलं तुम्हाला? अरे इलेक्शन राज्यसभेची किती वर्षाला होते? 2 वर्षाला. सदस्याचा कार्यकाल किती असतो? 6 वर्ष. बरोबर आहे की नाही? मग काय एकाच वेळेस 31ची इलेक्शन होते का? नाही होत ना. मग कशी होते? 10, 11. आता महाराष्ट्रात किती आहे? 19 आहे. मग एकाच वेळेस 19ची इलेक्शन होते का? नाही ना. मग कसं होते? 6, 6, 7 अशी इलेक्शन होते. हां, यूपी नंतर सगळ्यात जास्त कोण आहे? महाराष्ट्र 19. लक्षात ठेवा 31 आणि 19 याच्यामध्ये जे 20 आणि 30 याच्या दरम्यान कोणताही आकडा आला तर कोणत्याही राज्यासोबत नाही आहे, हे लक्षात ठेवा फक्त. त्याच्यात 20 ते 30 मध्ये कोणताही आकडा आला तर कोणत्याच राज्याशी संबंधित नाही आहे, कारण 31 नंतर डायरेक्ट कमी कोणाचा आहे? महाराष्ट्र. आणि तिसरा आपला तामिळनाडू आहे. किती आहे? 18. बरोबर आहे की नाही आहे? हां, नंतर बिहार किती आहे? 16. बरोबर आहे ना? बिहार 16. जम्मू काश्मीर किती? 4. आता इथला तर इश्यू येणारच नाही लडाखचा, कारण लडाखला विधानसभाच नाही आहे. अरे बरोबर आहे ना? हां, तर लक्षात घ्या 8 असे क्षेत्र आहेत आपल्या याच्यातला, तिथून राज्यसभेचे किती सदस्य निवडून दिले जाते? 1. 7 सिस्टर मधले 6 राज्य. अरे बरोबर आहे की नाही आहे? 7 सिस्टर मधले 6 राज्य कोण सोडून? आसाम सोडून. हां, मग 7 सिस्टर मध्ये सिक्कीम येते का? नाही. सिक्कीमला किती पाठवले जाते? चेक कराल एकदा. गोवा आणि पॉंडिचेरी याच्यात किती सदस्य पाठवले जातात? 1च. ठीक आहे. हां, तर याचं उत्तर काय आहे ते तुम्हाला हे पाठांतराचाच भाग आहे. चला, नंतर 18 नंबर. 18 नंबरचा बघा की फाळणीनंतर हा एकदम सोपी प्रश्न होता. पुढच्या याला खूप कठीण येणार आहे प्रश्न. ठीक आहे. घटना समितीची सदस्य संख्या 200, म्हणजे घटना फाळणीनंतर. फाळणी केव्हा झाली? 15 ऑगस्ट 1900 किती? 47ला. पण फाळणीची जे काही अंमलबजावणी आहे ती कोणत्या याच्यानुसार झाली? लॉर्ड कोण? माउंटबॅटन प्लॅननुसार झाली. आणि या प्लॅनला ब्रिटनच्या पार्लमेंटने परवानगी संमती दिली. नंतर राणीने त्याला साईन केलं, म्हणून त्या प्लॅनचं नाव काय झालं आहे? भारतीय स्वातंत्र्याचा अधिनियम. आणि हा अधिनियम कोणत्या तारखेला लागू करण्यात आला आहे? 18 जुलै 1900 किती? 47ला. बरोबर आहे की नाही आहे? बघा, ही 18 जुलै व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही नागरिकत्व शिकत असणार, नागरिकत्व त्यामध्ये बरोबर 19 जुलै ही तारीख आहे. आणि लोक पोरांना विचारलं का बरं, तर अशीच टाकली असेल म्हणतात. दुसरा शिक्षक बी म्हणते एक तारीख टाकायची होती म्हणून टाकली. असं कधी असते का रे? घटना करते काय खतरनाक लोक होते. अबे ते 1 वर्षाचा बरोबर त्यांनी काय ठेवला होता? बॅलेन्स. का मायग्रेशन किती वर्षात झाला पाहिजे कंप्लीट? 1 वर्षात. मग बघा 18 जुलैला ती अंमलबजावणी झाली. 18 जुलैला कोणाची? या कायद्याची. आणि बरोबर तिथून ठरवलं मायग्रेशन आर्टिकल 6 नुसार हा मायग्रेशन किती वर्षात कंप्लीट झाला पाहिजे? 1 वर्षात. आणि म्हणून ती तारीख होती किती? 19 जुलै. समजलं? हां, म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते तारखा एकामेकाला रिलेव्हंट आहेत. एक व्यक्ती म्हणे काही नाही असंच रस्ता म्हणे कोणती तरी तारीख घ्यायची होती म्हणून ती घेण्यात आली होती म्हणे. ठीक आहे, असं कोणती तरी तारीख घ्यायची असं इंटरव्ह्यूला सांगू नका फक्त. तर हां, नंतर हां, पहिली बघा स्टेटमेंट. घटना समितीची सदस्य संख्या 296 पर्यंत खाली आली. 296 ना किती झाले होते? 299. आणि 299 पैकी आपले जे काही आपल्याकडे स्टेट आले होते त्यापैकी 229 स्टेटला देण्यात आले प्रतिनिधी, जे ब्रिटिश स्टेट होते ते. आणि जे केंद्रशासित प्रदेश होते त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि स्टेट मिळून 229. आणि संस्थानिक होते ते प्रिन्सिपल स्टेट म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये किती सदस्य होते? 70. ठीक आहे, असं होतं. त्यामुळे पहिली स्टेटमेंट बरोबर आहे की चूक आहे? ठीक आहे, ओके. हां, समजलं का हे? हां, तर पर्याय नंबर केवळ फक्त बरोबर विचारलेला आहे. हां, तर पर्याय नंबर फक्त अ पण चूक आहे, ब पण चूक आहे. आणि क ब्रिटिश प्रांतात चीफ कमिशनरच्या प्रांताची मी 200 हे बरोबर आहे स्टेटमेंट. ठीक आहे. हां, म्हणजे केवळ फक्त क बरोबर. हां, नंतर बरोबर नसलेला पर्याय निवडा. आता बघा हा आपला जो भाग आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा आपला भाग म्हणतोय किती नंबरचा? 11 आणि काय 12 नंबरचा भाग आहे. त्याशी संबंधित आहे केंद्र राज्य संबंध. बरोबर आहे. फेडरेशन सिस्टीम मध्ये हा चॅप्टर राहतोच कोणत्या कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यामध्ये, कारण दोघांची काय असते? सहअस्तित्व असते. त्यामुळे दोघांचे अस्तित्व सांगितले जाते. मग लक्षात घ्या दोघांनी बघा दोघांकडे सिस्टीम आहे, दोघांकडेही आपण म्हणतो पिल्लर आहेत.
त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे, यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे, त्यांच्याकडे पण लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, यांच्याकडे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे. फक्त ज्युडिशरी आपली युनिटरी सिस्टीममध्ये येते, ते याच्यामध्ये येत नाही. ओके, तर मग जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंट तिकडे पण आहे, गव्हर्नमेंट इकडे पण आहे. गव्हर्नमेंटचं काम काय आहे? धोरण आखणे, पॉलिसी आखणे, योजना आखणे, त्याची काय करणे? अंमलबजावणी करते. संसदेने केलेल्या कायद्याची काय करणे? अंमलबजावणी करणे. आणि संसदेचं काम काय? लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं आपल्या कायदे बनवणे. इकडे पण लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं काम काय आहे? कायदे बनवणे. मग लक्षात, कामं तर सगळ्यांचेच सारखे आहे, पण दोघांनाही विषयामध्ये काय करण्यात आलेलं आहे? विभागण्यात आलं आहे. आणि ते आपल्या 11 आणि 12 मध्ये देण्यात आलेलं आहे भागा. तर लक्षात घ्या, त्यामध्ये 245 पासून जर आपण बघितलं तर बघा, 244 कशा संबंधित आहे? 244 आपले ट्रायबल एरियाज आणि शेड्यूल एरिया याच्यासाठी आहे. बरोबर आहे की नाही? 244 जो भाग नंबर 10 मध्ये येते. आणि 9 मध्ये पण एकच आर्टिकल आहे आणि 10 मध्ये पण एकच आर्टिकल आहे की नाही? आणि 11 मध्ये आणि 12 मध्ये जे बघितलं आपण, तर कार्यकारी, कायदेविषयक आणि काय आर्थिक असे जे काही रिलेशन दिलेले आहे ते याच्यामध्ये दिलेले आहे. बघा, पहिला 249 काय म्हणते? राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीतील कोणत्या बाबी संबंधित कायदे करण्याचा अधिकार, लोकसभेचा अधिकार. बघा, हा स्टेटमेंट तशी वादग्रस्त झालेली आहे. अरे बरोबर आहे की नाही आहे? जसं डोकाही न लावलं चालतं, इथं स्टेटमेंट पूर्ण नाही टाकलेली आहे. पहिली गोष्ट, 2 प्रकारचे इथं कायदे बनतात. इथं विशेष बहुमत पण कामात येणार आहे. तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट, या संबंधित जेव्हा राज्य सूचीतील कोणत्याही राज्य सूचीवर कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यालाच आहे. बरोबर आहे. तसंच संघ सूचीवर कायदा करण्याच्या युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट अशा किती लिस्ट आहेत आपल्याजवळ? 3 लिस्ट आहे. युनियन लिस्टवर कायदा करण्याचा अमर्यादित अधिकार कोणाला आहे? केंद्राला आहे. राज्याला राज्य सूचीवर अमर्यादित नाही, कारण कोणत्या कंडिशन मध्ये त्यांच्यावर काय होऊ शकते? संसद सुद्धा कायदे करू शकते. त्यामध्ये 249 नुसार 49 नुसार कंडिशन काय सांगण्यात आलेली आहे? जेव्हा राज्यसभेने राज्यसभा कोणाचे प्रतिनिधित्व करते? स्टेटचे. त्यामुळे राज्यसभेला अधिकार देण्यात आलेला आहे, जर राज्य सूचीतील असा कोणताही विषय हा देशाच्या हितासाठी आवश्यक आहे असं राज्यसभेला वाटलं आणि राज्यसभेने तसा ठराव विशेष बहुमताने काय केला असेल? पास केला असेल, तर संसद त्या राज्य सूचीच्या कोणत्याही विषयावर काय करू शकते? कोणत्याही विषयावर म्हणजे त्या विषयात सांगितल्या त्याच विषयावर कायदा करू शकते. पण जेव्हा संसद कायदा करते तेव्हा तो साधा बहुमत असते. नाही समजलं का? पहिल्यांदा जो ठराव पास होते तेव्हा तो फक्त राज्यसभा करते, आणि ते कोणता ठराव पास करेल? विशेष. तेव्हा ती संसद नसते, राज्यसभा. संसद होण्यासाठी 3ही पिल्लर इम्पॉर्टंट आहेत. अरे बरोबर आहे की नाही आहे? आता बघा, त्यामुळे राज्यसभा विशेष बहुमताने ठराव पास केलं, त्यानंतर संसद. आता संसदेमध्ये 3ही पिल्लर आले, राज्यसभा पण आला, लोकसभा पण आला आणि काय आला? प्रेसिडेंट पण आला. आणि तेव्हा तो बहुमत कोणता असेल? आपला साधा असेल. ठीक आहे. तर ही पहिली चुकलेलीच असेल, म्हणजे पहिलीच चुकलेली आहे, बाकी सगळं बरोबर आहे. आणि असा कायदा किती वर्ष राहू शकते? 1 वर्ष. आणि 1 वर्षानंतर पुन्हा तो काय करता येते? किती वर्षासाठी? 1 वर्ष. असं किती वेळा वाढवता येते? किती वेळा वाढवू शकते? क्लिअर झाला? आपण पुन्हा संसदेला विशेष म्हणजे राज्यसभेला विशेष बहुमत ठराव पास करण्याची गरज पडत नाही. एकदाच विशेष बहुमत ठराव केला, नंतर एक्सटेंड फक्त साध्या बहुमताने करता येते संसदेला. नंतर 2 नंबर, राष्ट्रीय आणीबाणी घोषित चालू असताना राज्य सूचीतील विषयावर संसद कायदा करू शकते. स्टेटमेंट बरोबर आहे. जेव्हा 250 नुसार भारतामध्ये नॅशनल इमर्जन्सी लागू असेल, तर त्यावेळी राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर डायरेक्ट संसद काय करू शकते? कायदा करू शकते. आणि जशी आणीबाणी संपली तसे 6 महिन्याच्या आत तो कायदा काय होते? नष्ट होते. बरोबर आहे. 252 सुद्धा बरोबर आहे. 2 किंवा अधिक घटक राज्यांकरता त्यांच्या संमतीने राज्य सूचीतील संबंधित विषयावर कायदे करण्याचा कोणाचा अधिकार? संसदेचा अधिकार. तर संसदेला अधिकार. 2 राज्यांनी जर असं केलं की आम्हाला या विषयावर कॉमन काय करून द्या, तुम्ही कायदा करून द्या. कोणी काम करून द्या? कायदा संसदेने. अरे ही कंडिशन केव्हा तयार होते? समजा आता महाराष्ट्र आणि छत्तीसगड याचा एकच इश्यू आहे, गडचिरोली आणि छत्तीसगडचा, दंतेवाड्याचा. कोणता? नक्षलाईट. आपले काही जे काही इकडले गुन्हेगार आहेत ते कुठं पडतात? छत्तीसगड. म्हणजे छत्तीसगडचे गुन्हेगार कुठे येतात? का बरं? लॉ अँड ऑर्डर हा विषय कोणाचा आहे? स्टेटचा आहे. आणि प्रत्येक स्टेटनुसार त्यांच्या कायद्यामध्ये शिक्षेचं प्रमाण काय आहे? वेगळं आहे. मग ह्या इश्यू जेव्हा निर्माण होतात तेव्हा स्टेट अशी मागणी करू शकते कोणाला? सेंट्रलला, का आम्हाला आमच्या राज्यासाठी या विषयावर आमच्या दोन्ही राज्याचा मिळून या क्षेत्रासाठी एक कॉमन काय करून द्या? कायदा करून. अशा वेळी तो कॉमन कायद्याची निर्मिती होऊ शकते. आणि ते 252 नुसार होते. समजलं का तुम्हाला ही कंडिशन? नंतर 253, आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा कोणाचा अधिकार? संसद. म्हणजे उद्या युनायटेड नेशननी काही तरतूद केली का तुम्ही तुमच्या देशामध्ये याला काय करा? लागू करा. लागू करायचं असेल तर कशाची गरज पडते? कायद्याची. आणि तो समजा विषय कोणाचा असेल? स्टेटचा असेल, तर मग अशा वेळेस सुद्धा संसद कायदा करू शकते. ठीक आहे, बरोबर आहे.
तिन्ही. हा, नंतर आहे आपला क्वेश्चन नंबर 20. राष्ट्रपतींच्या वेटो पॉवर जो म्हणतो आपण त्याला, आपल्या भारतामध्ये वेटो पॉवर किती प्रकारच्या प्रेसिडेंटचे? किती? 3 प्रकार की 4 प्रकार आहेत? 3च प्रकार आहेत की 4च प्रकार? बघा, राज्यपालाला वेटो पॉवर आहेत का भारतात? नाही. आपल्या स्टेटच्या गव्हर्नरला कधीही वेटो पॉवर अस्तित्वात नाही. केवळ आणि केवळ वेटो पॉवर कोणाला आहेत? राष्ट्रपतीला. आणि राष्ट्रपतीला घटना दुरुस्तीसाठी वेटो पॉवर वापरता येत नाही. आता तुम्हाला माहित असेल, आपली जी पार्लमेंट बनते, मी तुम्हाला आधी सांगितलं किती पिल्लरची आहे? 3 पिल्लरची आहे, बरोबर आहे की नाही? हा, आपण जर विचार केला, राज्यसभा आहे, एक लोकसभा आहे, बरोबर आहे, आणि आपले प्रेसिडेंट आहे. बघा, प्रेसिडेंटला नॉर्मल कॉन्स्टिट्यूशन जो बिल आहे हे सोडले तर बाकी याच्यावर नॉर्मल किती पर्याय असतात? त्याच्याजवळ 3 पर्याय असतात आपल्या प्रेसिडेंटकडे. अरे बरोबर आहे की नाही? घटना दुरुस्तीसाठी किती पर्याय आहे? एकच. आणि त्याच्यामुळे 24व्या घटना दुरुस्तीनुसार आपला राष्ट्रपतीचा वेटो पॉवरच राहिला नाहीये ना काहीच. अरे बरोबर का चुका? वेटो पॉवर आपल्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी वापरता येत नाही प्रेसिडेंटला. बाकी 4ही विधेयकाबाबतीत काय वापरू शकते आपला प्रेसिडेंट? वेटो पॉवर वापरू शकते. मग बघा, राष्ट्रपतीचा पर्याय कोणता असते? एकटा आलेला विधेयकाला काय देणे? संमती देणे, नकार देणे, किंवा काय करणे? पुनर्विचारात पाठवणे. आणि बघा, संमती दिली तर वेटो पॉवरचा प्रश्नच येत नाही. अरे सगळे आपल्या कंडिशन कशामुळे घडतात? 111 नुसार घडतात ना आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या, बरोबर आहे की नाही? मग संमती दिली तर काही प्रश्नच नाही. नुसत्या 2 कंडिशन मध्ये आपला वेटो पॉवर घडते. 2. नकार, डायरेक्ट नकार दिला तर त्याला ऍब्सोल्यूट काय म्हणतात? वेटो पॉवर. अरे राष्ट्रपतीकडे बिल आला आणि त्याला डायरेक्टच नकार देते या बिलाला कायद्यात रूपांतर करायला, तर लक्षात घ्या तो कोणता वेटो पॉवर झालाय? ऍब्सोल्यूट झाला. दुसरी गोष्ट, पुनर्विचारात आता तो स्टेबल ठेवतोय, म्हणजे अजून त्यानं हो किंवा नाही म्हणलंच नाहीये, पुन्हा विचार करायला लावते, म्हणजे सस्पेंड केलेला आहे. म्हणजे कोणता वेटो पॉवर आहे? हा, आता कोणता वेटो पॉवर आहे मग? म्हणजे पुनर्विचार, म्हणजे सस्पेंड केलेला आहे. आता एखाद्याला आपण म्हणलं काही गोष्ट मागितली, तो आता नाही म्हणते, मी नंतर देतोय म्हणते, बघू, तर लक्षात घे त्यावेळेस त्यानं सस्पेंडच केलाय ना आपल्या गोष्टीला. तीच कंडिशन आहे. मग याला कोणता वेटो पॉवर म्हणल्या जाणार? अरे कोणता? सस्पेंड वेटो पॉवर. आणि तिसरी गोष्ट आहे आपला कोणता? पूर्णपणे काय करणे? अरे कोणता? पॉकेट वेटो म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे आपल्याजवळ किती वेटो पॉवर आहेत भारतात? 3च आहेत. अमेरिकेचे आपल्याला काय करायचं आहे? अमेरिकेच्या प्रेसिडेंट जवळ किती आहेत? 4 आहे. आपल्या भारताचा आहे प्रॉब्लेम आहे ना, किती आहे? 3 आहे. क्लिअर झाला. आणि जो वेटो पॉवर आहे कोणता? पॉकेट वेटो. हा पॉकेट वेटो सुद्धा कोणाला सुद्धा वापरता येत नाही? घटना दुरुस्तीला सुद्धा वापरता येत नाही. मग हा पॉकेट वेटो म्हणजे राष्ट्रपतीच्यावर संमतीला हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही, आणि पुनर्विचारातही पाठवत नाही. ती कंडिशन म्हणजे आपला पॉकेट वेटो. ठीक आहे. मग भारताच्या राष्ट्रपतीकडे किती कंडिशन्स आहेत? 3 आहे. ठीक आहे. हा, तर योग्य विधानांचा पर्याय निवडा. हा, तर पहिली स्टेटमेंट बरोबर आहे की चूक आहे? चुकीच आहे. अरे ऍब्सोल्यूट, पूर्ण ऍब्सोल्यूट होऊ शकत नाही ना. हा कोणता वेटो पॉवर असेल? अरे कोणता? पॉकेट वेटो पॉवर. ठीक आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही, म्हणजे हे चुकीचंच आहे. हा, नंतर ब, भारतीय राष्ट्रपती पॉकेट नकाराधिकाराचा वापर करू शकतात कारण घटनेने राष्ट्रपतींवर संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत कोणतीही कालमर्यादा घातलेली नाही आहे. बरोबर आहे की नाही आहे? अरे किती दिवसात संमती द्यावे, किती दिवसात नकार द्यावे, कुठल्याही प्रकारे आपल्या कॉन्स्टिट्यूशनने त्यांच्यावर काही टाइमलाईन दिलेली आहे का? नाही. त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना विधेयकाला 10 दिवसाचा पुनर्विचाराचा पाठवतात. म्हणजे आपल्याकडे राष्ट्रपतींनी पुनर्विचाराचा पाठवलं आणि पुन्हा आला तर संमती द्यावीच लागते, पण किती दिवसात द्यावी लागते सांगितलं आहे का? नाही. मग लक्षात घ्या, पण अमेरिकेजवळ 10 दिवसात आहे. ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. ड, राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकाबाबत नकाराधिकार वापरता येत नाही. ते बरोबर, आताच मी सांगितलं. बरोबर आहे की नाही आहे? अरे नकाराधिकार वापरता येत नाही ना राष्ट्रपतींना. हा, ठीक आहे. मग किती कोणते बरोबर आहेत? ब, क, ड. नंतर फेडरेशन सिस्टीम बद्दल क्वेश्चन आलेला आहे. भारतीय संघराज्याच्या फेडरेशन सिस्टीमची वैशिष्ट्ये सांगा. कोणते? फेडरेशन सिस्टीम मध्ये काय असते? नेहमी संघ आणि काय? स्टेट. आज इंग्लंड बघा, फ्रान्स बघा, इथं फेडरेशन सिस्टीम आहे का? नाही. डायरेक्ट सिस्टीम कोणती आहे त्यांची? सेंट्रलची सिस्टीम आहे. स्टेटला सिस्टीम असते पण लोकनियुक्त सरकार नसते. गव्हर्नर असते पण त्यांच्या सेंट्रल मधून नियुक्त असते. पण फेडरेशन सिस्टीम मध्ये तिथली एक शासन असते, ती शासन कशी असते? लोकनियुक्त असते स्टेटची. हा, हीच फेडरेशन सिस्टीम म्हणजे ड्युअल सिस्टीम असते. गव्हर्नमेंट किती असतात? ड्युएल असतात. मगाशी चर्चा झाली आपली. घटनेची सर्वोच्चता म्हणजे सगळं कशाने लिखित असते, सांगितलं जाते बाबा हे तुम्हाला करायचं आहे, ते तुम्हाला करायचं आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच सर्वोच्च असते. एकच घटना. अरे एकच घटना असते का? आता अमेरिकेची फेडरेशन सिस्टीम मध्ये स्टेटची कॉन्स्टिट्यूशन वेगवेगळे आहेत त्यांच्या, आणि सेंट्रल त्यांच्या युनियनची कॉन्स्टिट्यूशन काय वेगळी आहे. म्हणजे त्यांच्या घटना एकच राहू शकत नाही की 2 राहू शकतात? सांगा लवकर.
अरे घटनेची एकच घटना राहते का? नाही ना. हे युनिटरी सिस्टीमचं वैशिष्ट्य झालं. आणि घटनेची लवचिकता, फेडरेशन सिस्टीममध्ये लवचिकता नसते. कशी असते? टाटर असते, लवकर बदलत नाही. आणि अधिकारांची विभागणी, सेपरेशन ऑफ पॉवर म्हणतो आपण त्याला. तर लक्षात घ्या, सेपरेशन ऑफ पॉवर तेव्हाच तर केंद्र आणि राज्यांची काय केली, अधिकारांची काय केली जाते, विभागणी. त्यामुळे अ ब ई हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. नंतर बघा, आला मगाशी मी सांगितलेल्या पद्धतीने लोकसभेच्या स्पीकरला पदावरून दूर करण्याचा बाबतीत पर्याय निवडा. तर बघा कोणता आहे, तर पहिली आहे, यांना पदावरून दूर करण्याचा उद्देश असलेला ठराव किमान 14 दिवस पूर्वनोटीस देणे आवश्यक आहे. आणि लोकसभेत किमान 100 सदस्यांनी, 100 नाही पाहिजे, किती पाहिजे, 50. बरोबर आहे. सह्यानिशी असल्याशिवाय मांडता येत नाही. बरोबर. एवढ्या स्टेटमेंट चुकीची आहे एवढी. बघा, पदावरून दूर करण्याचा ठराव लोकसभेच्या विचाराधीन असताना अध्यक्ष हजर असले तरी अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. बरोबर का चूक आहे? बरोबर आहे. अरे त्यावेळेस ज्यावेळेस स्पीकरवर पदावरून दूर करण्याचा ठराव मानला जाते तेव्हा ते स्पीकर म्हणजे पीठासीन अधिकारी म्हणून बसू शकत नाही. ते नॉर्मल सदस्य म्हणून असतात. मतभेद करू शकतात, चर्चा करू शकतात, वोटिंगला सुद्धा भाग घेऊ शकतात, पण कास्टिंग वोट करू शकतात का? नाही. हा, मग दुसरी स्टेटमेंट बरोबर आहे. क, पहिल्या अध्यक्षांना पहिल्या फेरीतच मतदानाचा हक्क असतो. मतदानाच्या समसमानेच्या बाबतीत निर्णायक मत देण्याचा अधिकार नसतो. बरोबर आहे ना? हा, मग ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आता मला सांगा, कोणता बहुमत लागते अध्यक्षांना, म्हणजे स्पीकरला पदावरून दूर करण्यासाठी कोणता बहुमत लागते? इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह लक्षात ठेवा. इफेक्टिव्ह साठी पहिले इफेक्टिव्ह नंबर काढावा लागते. पहिले इफेक्टिव्ह नंबर म्हणजे जेवढ्या रिक्त जागा आहेत, रिक्त जागा कशाने येऊ शकतात? 3 कंडिशन मध्ये, मृत्यू, राजीनामा आणि पदावरून दूर करणे. या 3 कंडिशन मधून जर त्याचा पद रिक्त असेल लोकसभेच्या सदस्यांचा, जेवढ्या रिक्त असतील त्या एकूण सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या मायनस करायचे, म्हणजे आपल्याला कोणती नंबर मिळेल? आपल्याला इफेक्टिव्ह नंबर मिळेल. मग नंबरला ऍब्सोल्यूट मेजॉरिटी करायची. आणि ही ऍब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजेच काय असते? इफेक्टिव्ह मेजॉरिटी असते. ठीक आहे. कधीतरी सांगेन ते पूर्ण. हा, म्हणजे हे स्टेटमेंट. मग 22चा उत्तर काय आपला? ब क बरोबर. हा, नंतर 22. हा, 23 नंबर क्वेश्चन. हा, आपल्या ज्युडिशरीच्या बाबतीत आहे. पहिली स्टेटमेंट बरोबरच आहे. याच्यात वेळ घालण्यात काय अर्थ नाही. मूळ घटनेत सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश संख्या 10, मूळ घटनेत 10 नाही सांगितली होती. मूळ घटनेत किती सांगितली होती? 1+7 सांगितली होती. अरे 1 पद म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, किती? 1 असतील. आणि 7 काय असतील? इतर न्यायमूर्ती असतील. बघा, न्यायाधीश म्हणू शकत नाही आपण सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना. तिथं जस्टिसच शब्द आहे. जस्टिस म्हणजे न्यायमूर्ती, न्यायमूर्ती म्हणजे न्यायाची देवता असं त्याचा अर्थ होते. आणि न्यायाधीश म्हणजे न्याय देणारा सर्वोच्च व्यक्ती. दोघांमध्ये फरक आहे की देवता कधीच चुकीचा करू शकत नाही. म्हणजे त्यांनी एकदा बरोबर म्हणलं तर बरोबरच असते. हे म्हणजे न्यायमूर्ती. हा शब्द लक्षात ठेवा. काही गोष्टीमध्ये न्यायाधीश आपल्या सेशन कोर्ट म्हणजे जे आपण जिल्हा कोर्ट म्हणतात, आपले लोअर कोर्ट, इथपर्यंत न्यायाधीश आणि मॅजिस्ट्रेट ही संकल्पना आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टला आपल्या कॉन्स्टिट्यूशननुसार कोणते शब्दरचना आहे? न्यायमूर्ती. आणि हे आपल्या मराठी पुस्तकामध्ये करून टाकले. न्यायाधीश, कलम कधीच नसू शकते. सेक्शनचा मराठीत कलम होते आणि आर्टिकलचा मराठीत होते आणि हिंदीमध्ये त्याचा अर्थ होते अनुच्छेद. अनुच्छेद म्हणजे आपण तुम्ही म्हणताय ना की मी हिंदू पेपरचा आर्टिकल वाचला. आर्टिकल म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती वाचणे. तसंच आपली कॉन्स्टिट्यूशन प्रत्येक आर्टिकल, प्रत्येक गोष्टीबद्दल पूर्ण माहिती देते. म्हणून तिला कलम म्हणत नाही. कलम म्हणजे एका गोष्टीपासून वेगळी झालेली गोष्ट. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे दुसरी ब चुकलेली आहे. हां, आणि मग आता तर संख्या 33 झालेली आहे. अरे झालेली आहे की नाही आहे? 33+1 आहे की 32+1 आहे? 33+1 आहे. मग ही संख्या घटना दुरुस्ती झाली आहे का? नाही. तर आपल्या घटनेतच सांगण्यात आलेलं आहे तिथेच. तर काय सांगण्यात आलेलं आहे की ही संख्या निश्चित करण्याचा, वेळोवेळी निश्चित करण्याचा अधिकार आम्ही कोणाला देतोय? संसदेला. आणि हायकोर्टच्या बाबतीत राष्ट्रपतींना का राज्यपालांना? संसदेच्या कायद्याची गरज नसते. हां, ठीक आहे. चला, त्याच्यामुळे पहिला बरोबर आहे, फक्त अ बरोबर आहे आणि ब काय आहे? चूक आहे. त्याच्यामुळे पर्याय नंबर 1. चला, दुसरा तर एकदम सोपी आलेला क्वेश्चन आहे, रिपीट मारलेला आहे आयोगाचा. हा, प्रस्तावित म्हणजे प्रियम्बल आपली. या प्रियम्बल बद्दल जे स्वातंत्र्य संबंधित स्टेटमेंट आहे, विचार आपण जो काही विचार करतो, अभिव्यक्तीमध्ये एक्सप्रेस होतोय. विश्वास, श्रद्धा, उपासना. विश्वास म्हणजे ज्याच्यावर आपण तुम्ही जे विचार करता ते इम्प्लिमेंट करत, ज्याच्यावर विश्वास ठेवायचा विश्वास ठेवू शकता. श्रद्धा, तुम्ही ज्याची श्रद्धा आहे, उपासना, कोणाचे भक्त बनू शकता. अरे बरोबर आहे, कोणाची पूजा करू शकता. काहीच पर्याय म्हणजे हे नाही. हे सगळं आपण कशामधून घेतलेलं आहे? स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य कशामधून घेतले? आपल्या सगळा अर्क कोणाचा आहे? आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा आहे. त्यामुळे इथं विश्वास पाहिजे. हा, नंतर 25वा 25वा मध्ये जो क्वेश्चन आहे, बरोबर विधान ओळखा, तर आपल्या भाग 10शी संबंधित आहे. जो आपला घटनेचा भाग आहे, पार्ट नंबर 10, ते या 10शी संबंधित आहे. 10 मध्ये एकच आर्टिकल आहे, 200 किती? 44. आणि या 244चा जर आपण विचार केला मित्रांनो, तर 244 1
आणि 244 किती 2. अशा 2 आर्टिकल्स आहेत. अशा किती आर्टिकल्स आहेत 2 आर्टिकल्स आहेत. या 2 आर्टिकल्स मध्ये जर आपण विचार केला तर 244(1) मध्ये शेड्यूल एरियाशी संबंधित आहे. आणि शेड्यूल एरिया हे किती आहेत 10 राज्यात आहेत. अरे आपल्या 10 राज्य, भारतातले 10 राज्य, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, असे किती राज्य झाले 10 राज्य. या 10 राज्यामध्ये जे काय आहेत आपल्या अनुसूचित क्षेत्र आहेत, म्हणजे ज्याला म्हणतात शेड्यूल एरिया, त्या शेड्यूल एरियाबद्दलच्या प्रशासनासंबंधित 244(1) आहे. आणि 244(2) जो आहे हा 244(2) हे 4 राज्य आहेत. बरोबर आहे की नाही. आसाम, मेघालय, त्रिपुरा या 4 राज्याचे जे प्रशासन आहे त्या संबंधित 244(2) बद्दल माहिती दिली आहे. त्याला म्हणतो आपण ट्रायबल एरिया. ठीक आहे. आणि त्या संबंधित ही स्टेटमेंट आहे. काय म्हणते भाग 10 मध्ये कलम म्हणजे अनुच्छेद 244 नुसार अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रे असे संबोधल्या जाणाऱ्या काही विशिष्ट क्षेत्राच्या प्रशासनासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. बरोबर का चूक आहे. बरोबर आहे. आताच सांगितलं. काय म्हणते राज्य आणि बघा दोघांची कंडिशन 244(1) शी संबंधित जी आपली शेड्यूल आहे. आपल्या शेड्यूल एकूण किती आहेत 12. बरोबर आहे की नाही. त्यातली 5व्या नंबरची शेड्यूल कोणाशी संबंधित आहे 1 शी. आणि 6व्या नंबरची शेड्यूल कोणाशी संबंधित आहे 2 शी. म्हणजे आसाम, मिझोराम, मेघालय जे काही म्हणतो आपण त्याला शेड्यूल नंबर किती 6. आणि 10 राज्यांसाठी शेड्यूल कोणती आहे 5. म्हणजे आज महाराष्ट्रातले विचार केले गडचिरोलीचा भाग आहे, मेळघाटचा भाग आहे, तुमचा कर्नाटक म्हणजे नांदेडमधला कोणता किनवटचा भाग असेल, इकडे ठाणेकडला भाग आहे, पालघरचा काही भाग आहे. तर हे सगळे भाग, पुण्याचा काही भाग आहे, तर हे सगळे ट्रायबल एरिया म्हणजे शेड्यूल एरियामध्ये येतात. तर यांची माहिती कुठे दिलेली आहे सगळी 5व्या परिशिष्टात. मग काय म्हणते घटनेच्या 5व्या परिशिष्टात म्हणजे 5व्या शेड्यूलमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या ईशान्येकडील 4 राज्यांचा आदिवासी क्षेत्र म्हणून निगडीत आहे. बरोबर का चूक. आताच मी सांगितलं एक्सप्लेन केलं. यांचे समावेश कुठे दिलेला आहे 6व्याच्या. क नंबर एखादी क्षेत्र अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. बरोबर का चूक आहे. बरोबर आहे. त्यामुळे फक्त ब चुकलेला आहे, बाकी सगळं काय आहे अ आणि क बरोबर आहे. चला ओके. नंतर बघा 26 नंबरचा प्रश्न प्रोहिबिशन. बरोबर आहे. किती रिट्स काढू शकते आपल्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट 5. अरे बरोबर आहे की नाही. आता सध्या करंटचा जो जय भीममुळे एक करंटचा रिट्स आलेला आहे तो आहे हॅबियस कार्प्स. अरे बरोबर आहे की नाही. हॅबियस कार्प्स बद्दल आहे. असे किती रिट्स आहेत आपल्या 5 रिट्स आहेत. त्यापैकी आपण जो जय भीमचा इश्यू आहे तर जय भीमचा इश्यू जर बघितलं पेपर जर आधीच सेट असेल तर काही होणार नाही, येणार नाही प्रश्न, पण कंबाईनला येणार आहे प्रश्न त्याच्यावर. मग तर लक्षात घ्या ते हॅबियस कार्प्स असते, मॅन्डामस असते. जर आपण हॅबियस कार्प्सचा म्हणलं होतं ना की हॅबियस कार्प म्हणजे टू हॅव द बॉडी ऑफ सदेह आमच्या समोर उपस्थित करा, अशा कोणते म्हणजे उपस्थित राहा, हे खाजगी व्यक्तीसाठी सुद्धा काढल्या जाऊ शकते. तर हॅबियस कार्प्स आहे ती टू हॅव द बॉडी ऑफ. मग याला म्हणतात तुम्ही आमच्या सदैह आमच्या समोर उपस्थित राहा किंवा उपस्थित करा, याला म्हणतात हॅबियस कार्प जो रिट्स काढते. दुसरा आहे मॅन्डामस, तिसरा आहे प्रोहिबिशन, चौथा आहे को वॉरंटो आणि 5व्या नंबरचा आहे तुमचा काय सर्शिओररी. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बाबतीत असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बाबतीत जर रिट्स असेल कोणताही प्रशासकीय अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत नसेल तर को वॉरंटो नावाचा काय काढला जाते रिट्स काढल्या जाते. कोणता को वॉरंटो. न्यायिक व समन्यायिक प्राधिकरण म्हणजे प्रतिबंध म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्रोहिबिशन, ज्याला टू फॉरबिट म्हणतो. टू फॉरबिट म्हणजे काय जे काही वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला जो काही कनिष्ठ न्यायालय आपला प्रोसेस चालवत असेल त्याच्यावर काय घालू शकते प्रतिबंध घालू शकते. तेव्हा असते हा रिट्स प्रोहिबिशन रिट्स. आणि त्यासाठी असते न्यायिक व समन्यायिक प्राधिकारी. खाजगी व्याप्तीच्या बाबतीत आताच सांगितलं कोणतं असते हॅबियस कार्प टू हॅव द बॉडी ऑफ. आणि नंतर आहे जे काही पब्लिक इन्स्टिट्यूट असतात तर पब्लिक इन्स्टिट्यूटच्या बाबतीत वी कमांड म्हणतो आपण त्यालाच म्हणतो आपण काय मॅन्डामस. तर ही मॅन्डामस सार्वजनिक संस्थेच्या बाबतीत असते. त्यामुळे उत्तर फक्त केवळ काय येईल बरोबर ब. ठीक आहे. हे समजलं. नंतर 27 राज्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत कोणते विधान सत्य नाहीत ओळखा. याच्यात डायरेक्ट अनुच्छेद 164 काय म्हणते डायरेक्ट अनुच्छेद 163(1) पाहिजे होता याच्यामध्ये. राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काय असेल मंत्रिमंडळ असेल. त्यामुळे पहिला चुकलेलाच आहे. म्हणजे ही स्टेटमेंट बरोबर आहे याच्यासाठी. बाकी सगळे बरोबर आहे. 15% असणार, 15पेक्षा जास्त असणार नाही मंत्री. आणि मंत्रिमंडळाच्या सामुदायिकरित्या जबाबदार असतील. विधानसभेला मंत्री वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार विधिमंडळाला असेल. बरोबर आहे. चला 28च्या बाबतीत 28 राज्यघटनेने विधानसभेची महत्तम सदस्य संख्या
500 म्हणजे कमाल आणि किमान सांगितली आहे 60, इथली निश्चित केली आहे. पण सिक्कीम या राज्याच्या विधानसभेची 32 आहे. पण लक्षात घ्या, काही राज्यांची लोकसंख्येच्या याच्यानुसार संख्या कमी ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यानुसार सिक्कीम पण येतो, तुमचा अरुणाचल प्रदेश पण येतो. अरे येतो की नाही येतो, त्यामुळे हे अपवादामध्ये येतात. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत आपल्या, बरोबर आहेत, अ आणि ब. नंतर 29 प्रत्येक जनगणनेनंतर प्रत्येक राज्याच्या विधानसभेतील जागांची संख्या व प्रत्येक राज्यातील मतदारसंघ यांची पुनर्रचना करण्याबाबत तरतूद खालील प्रकारे कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे. आता बघा 82 ही कशा संबंधित आहे आपल्या, अरे लोकसभेच्या संबंधित आहे ना, लोकसभेच्या संबंधित 82 आहे. आणि राज्याच्या विधानसभेच्या बाबतीत पुनर्रचना करायची असेल तर लक्षात घ्या ही आहे 170. ठीक आहे. हा, नंतर पुढच्या याला एक क्वेश्चन येणार आहे, पुढच्या टेस्टला वगैरे कुठे येणार त्यावेळेस मी याच्यावर डिटेल सांगणार, कारण आता कसं झालं आपल्याला वेळ खूप कमी आहे. हा, नंतर बरोबर असलेले विधान ओळखा. काय म्हणते, राज्य लोकसेवा, इथं बघा राज्य लोकसेवा आयोग म्हणते, दोघांची तरतूद एकाच भागात केलेली आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या, भाग नंबर किती 14. हा, लोकसेवेचा अध्यक्ष, लोकसेवा पब्लिक जो आयोग आहे आपला पब्लिक सर्व्हिस, तर याचा अध्यक्ष आणि त्याचा सदस्य यांना पदावरून राष्ट्रपती दूर करतात. बरोबर का चूक आहे, बरोबर आहे ना. 317 नुसार कोण राष्ट्रपती करतात, कोणाच्या चौकशीने, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीने. आणि सर्वोच्च न्यायालय गैरवर्तणुकीच्या कारणावरूनच काय करू शकते, चौकशी करू शकते. आणि त्यांनी चौकशीत असं म्हणलं का मिसबिहेवियर झालेला आहे तर राष्ट्रपतींवर कंपल्सरी असते त्यांना पदावरून दूर करणे. ही स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवा. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात, राज्यपाल करतात. आता बघा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कधीही राज्यपाल करत नाही, कोण करतात, राष्ट्रपती करतात. फक्त शपथ कोण देते, राज्यपाल. हा, आणि पदावरून दूर संसदच्या सल्ल्याने कोण करते, राष्ट्रपती. हा, राज्य म्हणजे हा चुकलेलाच आहे. राज्य उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल करतात. बरोबर आहे. प्रत्येक लोअर कोर्टच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात, राज्यपाल करतात उच्च न्यायालयाच्या काय सल्ल्याने. मग 30 साठी उत्तर कोणतं आहे, अ आणि क बरोबर, ब तर चुकीचंच आहे. ठीक आहे. हा, नंतर आहे 31वा प्रश्न, एकदम सोपी आहे. भारतातील जे मूलभूत हक्क आहे आपल्या फंडामेंटल राईट भाग 3 मधले, हे फंडामेंटल राईट्स भारतीय नागरिकांनाच फक्त लागू आहे. कोणते आर्टिकल किती रे, 15, 16, 19, 29 आणि काय 30. धर्मवंश, जात, लिंग, जन्मस्थान यादवर भेदभाव करू शकते कोण, सिस्टीम. 16 नुसार तुम्हाला जे नोकऱ्यामध्ये काय मिळतो, रिझर्वेशन मिळतो आपल्याला सगळ्यांना, बरोबर आहे की नाही आहे, तो रिझर्वेशन 16 मध्ये आहे. आणि राजकीय आरक्षण कुठं आहे, 330, 331, 332, 333, 334, 334च्या याच्यामध्ये आपलं राजकीय आरक्षण आहे. ठीक आहे. आणि नोकऱ्यातलं आरक्षण कुठं आहे, 16 मध्ये. आणि एज्युकेशनल आरक्षण कुठे येते, 15 मध्ये. लक्षात ठेवा, एज्युकेशनल म्हणजे सोशली आरक्षण जो येतो तो 15 मध्ये येतो आणि 16 मध्ये कोणतं आरक्षण येतो, नोकऱ्यांमधला. आणि राजकीय आरक्षण 334च्या याच्यामध्ये. हां, ठीक आहे. हे संबंधित आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला रोजगाराची संधी म्हणजे 16 मध्ये जे काय आहे ते, आणि काय अल्पसंख्याक 29, बरं ब आणि क हेच येतात. आणि हे 22 आहे ना, विविक्षित अटक स्थानबद्धता आर्टिकल 22 आहे, त्यामुळे ही त्यांना पण लागू आहे फॉरेनरला. हां, म्हणजे उत्तर 31 कोणता बरोबर येणार, 4 ब आणि क. हां, नंतर 32 भाग 3 मधील कलम म्हणजे अनुच्छेद 12 यामध्ये स्टेटची डेफिनेशन सांगितलेली आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला आजही म्हणतोय, मी मागच्या टेस्टला तेच सांगितलं पोरांना, ज्याला आर्टिकल 12 आणि आर्टिकल 13 समजली, आर्टिकल 13 त्यातल्या ज्याला समजली त्याला पोल्टी समजली. हा लक्षात घ्या शब्द, पोल्टीची आर्टिकल 13 समजणे आवश्यक आहे. तुम्हाला एकदा 13 समजली आर्टिकल का तुम्ही त्यातले मास्टर झाले म्हणून समजा. आणि जोपर्यंत 13 समजत नाही, फक्त वाचता येते, समजायचं फक्त आपल्याला वाचनच करता येते. 13 एवढी वास्ट आहे का तुम्ही ते दिसते पुस्तकात तेवढी नाहीच आहे. 13(1), 13(2), 13(3) आणि पुस्तकामध्ये लक्ष्मीकांत असो की कोणती पुस्तक असो, याच्यामध्ये फक्त 13(2) पासूनच सांगितलं आहे. 13(1) पासून सगळ्यात महत्वाचे आहेत सगळ्या गोष्टी, कारण हे पुढे राष्ट्रपतीसाठी कामात येणार आहे, जे सल्लादायी क्षेत्र म्हणतो आपण त्या ठिकाणी. ठीक आहे. हां, तर आर्टिकल 12 मध्ये जे स्टेट आहे, तर स्टेट डेफिनेशन मध्ये कोणतं येते, तर बघा सिस्टीम, सेंट्रलची सगळी सिस्टीम, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह, राज्याची एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारने स्थापन केलेले कोणतेही विंग्स, त्यांच्या इन्स्टिट्यूट, घटनेने स्थापन केलेल्या कोणतेही इन्स्टिट्यूट, पार्लमेंटने स्थापन केलेल्या, विधिमंडळाने स्थापन केलेल्या, स्थानिक सरकारने स्थापन केलेल्या कोणत्याही इन्स्टिट्यूट, सरकारने फंडिंग केलेलं आहे कोणते इन्स्टिट्यूट, इनडायरेक्टली संबंधित असलेली इन्स्टिट्यूट की ज्यांचे कर्तव्य पार पडते सरकारचे, असंही इन्स्टिट्यूट सगळ्याच्या सगळ्या कशामध्ये येतात, स्टेट या डेफिनेशन मध्ये येतात. आणि न्यायालयाच्या बाबतीत जर विचार केला तर न्यायालयाच्या बाबतीत न्यायालय जेव्हा न्यायदानाचं काम करतो तेव्हा ती कधीही स्टेट नसणार,
कारण तुम्हाला माहिती आहे स्टेट म्हणलं का तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकता, म्हणजे उद्या न्यायालयानेच आपला निर्णय दिला तर तुम्ही न्यायालयाच्या निर्णयाला काय देऊ शकले असते, आव्हान देऊ शकले असते. म्हणून त्यांनी न्यायालयाने निर्णयाच्या बाबतीत आव्हान देऊ शकत नाही. पण जेव्हा न्यायालय गाईडलाईन देतो की नाही सरकार म्हणजे न्यायालय, तर त्याला कायद्याचा आधार असतो, तेव्हाच तुम्ही ते काय करू शकता, न्यायिक पुनर्विचाराच्या कक्षेत आणू शकता त्यावेळेस. म्हणजे ती आर्टिकल 12 नुसार स्टेटमध्ये येऊ शकते. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय किंवा कोणतीही न्यायालय जेव्हा गाईडलाईन देते, तर गाईडलाईन म्हणजे त्याला म्हणतो नियम बनवण्याचं काम, कायदे बनवण्याचं काम, तेव्हा न्यायालय हा काय असतो, स्टेट असतो. ओके, चला ठीक आहे. याच्या ठिकाणी उत्तर काय, 32चं उत्तर काय, मग सगळेच बरोबर आहेत, अ ब क ड. ठीक आहे. नंतर 33 चूक कोणते आहे ते विधान ओळखा. प्रास्ताविकतेबाबत आहे. प्रास्ताविकता ही घटनेची अविभाज्य काय आहे, अंग आहे. मग अविभाज्य अंग आहे म्हणजे घटनेचा भाग आहे असं कोण कोण आतापर्यंत म्हणलेलं आहे, 3 लोकांनी डायरेक्ट म्हणलेलं आहे. 3 लोक म्हणजे कोण, केशवानंद भारती खटला, दुसरा LIC खटला आणि नंतर बोमई खटला. लक्षात ठेवा, तिथे एक नवीन ठेवा, तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये नसेल ते, जाणून बुजून टाकलं नाहीये, बरोबर आहे की नाही. तर लक्षात, बोमई खटल्यामध्ये सुद्धा तो भाग आहे घटनेचा असं एक्सप्लेन केला 1993च्या खटल्या. बोमई खटला 1993चा आहे ना, त्याच खटल्यामध्ये एक्सप्लेन केलाय. मग 3 लक्षात ठेवा, केशवानंद भारती खटला, नंतर तुमचा बोमई खटला आणि नंतर आहे LIC खटला. LIC खटला तर तुम्ही बघितलं 1995चा आहे, बोमई खटला 1993चा आहे आणि केशवानंद तुम्हाला माहिती आहे 1973चा आहे. हा ठीक आहे. तर पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरी, प्रास्ताविकता ही कायदेमंडळाचा अधिकाराचा काय नाही आहे, अधिकाराचा स्रोत आहे म्हणते. अधिकाराचा स्रोत आहे का, त्याच्यावर कायदा बनवू शकते का संसद, नाही. चला, नाही. प्रास्ताविकता आतापर्यंत एकदाच दुरुस्ती सुधारणा झाली आहे, बरोबर आहे. कोणतीही घटना दुरुस्ती 42वी. चला, प्रास्ताविकता दुरुस्तीचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येते, घडवून आणता येत नाही, म्हणजे न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे फक्त कोणता बरोबर आहे, अ आणि क. तर आपल्या चुकीचं विचारलंय, म्हणजे ब आणि काय, ड. ठीक आहे, ब आणि ड. नंतर 34, भारतीय संसदीय पार्लमेंटरी सिस्टीमचे वैशिष्ट्य सांगा म्हणते. एकदम खतरनाक क्वेश्चन. आपण पार्लमेंटरी सिस्टीम कुठून स्वीकारलेली आहे, ब्रिटनकडून. पण जशा तशी स्वीकारली आहे का, नाही. पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये 2 असतात, एक नामधारी प्रमुख आणि एक वास्तविक प्रमुख. नामधारी प्रमुख त्यांचा वंशपरंपरेनं आपल्या इथं आहे का, नाही. आपला इलेक्टेडच असतो, इनडायरेक्टली इलेक्टेड आहे, पण तो नामधारी असतो. ठीक आहे. हा, पंतप्रधान त्याच्या नेतृत्वाखाली सरकार असते, बरोबर आहे. कनिष्ठ सभागृह, विधानसभा, लोकसभा विसर्जन घडते, बरोबर आहे. कार्यकारी विभाग संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला. विधिमंडळ म्हणजे असं समजाता नाही राज्याचा फक्त, नाही तुम्ही ती चुकीचं आहे म्हणून समजा. विधिमंडळ हा नॉर्मल शब्द आहे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला. ठीक आहे. नंतर संसदेचे सार्वभौमत्व. भारतात संसदेचे सार्वभौमत्व नाही आहे. आपल्या इथं कोणतीच गोष्ट एक पूर्ण सार्वभौम नाही आहे. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल त्यांच्या बाबतीत सार्वभौम आहे, कायदेमंडळ कायद्याच्याच बाबतीत सार्वभौम आहे आणि न्यायमंडळ न्यायदानाच्याच बाबतीत सार्वभौम. प्रत्येक जण सेपरेशन ऑफ पॉवर भारतात आहे. ठीक आहे. हा, त्याच्यामुळे उत्तर काय येणार आहे 34चं 4, अ ब क. ड तर चुकीचंच आहे. ठीक आहे. नंतर भारतीय घटनेच्या 243B नुसार न्यायाधिकरण, ज्याला ट्रिब्युनल्स म्हणतो आपण, बघा, सेपरेशन ऑफ पॉवर ज्याला म्हणतो आपल्या घटनेत, याला जर धक्का लावणारी कोणती स्टेटमेंट असेल आपल्या घटनेची, ती आहे घटनेचा भाग 14. म्हणजे आपण त्याला रोमन अंकातच लिहू 14A. म्हणजे भारतात आपण म्हणतोय ना सेपरेशन ऑफ काय आहे, पॉवर आहे. मग ही सेपरेशन ऑफ पॉवर जे आहे आपल्या घटनेमध्ये, बरोबर आहे की नाही. पण लक्षात घ्या, पूर्णपणे 100% सेपरेशन ऑफ पॉवर आहे का भारतात, नाही आहे. आणि त्याला धक्का कोण देतोय, 14A. आणि हे 14A का बरं धक्का देते, कारण प्रत्येकाला त्याचे अधिकार आहे. न्यायदानाचं काम कोणाचं आहे, न्यायमंडळाचा. पण इथं या ट्रिब्युनलचा अधिकार कोणाच्या अधीनस्थ आणलाय, सरकारच्या. अरे संसद कायदा केलाय ना ट्रिब्युनल अधिनियमानुसार, ऍक्टनुसार. तर त्याच्यानुसार या घटनेनुसार, या घटना दुरुस्ती, कोणती घटना दुरुस्ती होती, 42वी घटना दुरुस्तीनुसार घटनेमध्ये नवीन भाग टाकण्यात आला 14A. आणि या 14A नुसार 2 आर्टिकल्स आहेत, 323A आणि 323 काय बी. आणि 323A मध्ये लोकप्रशासन आहे, लोकसेवा आहेत, पब्लिक सर्व्हिस म्हणतात त्याला. आणि 323B मध्ये हे बाकीचे आहे, कर प्रणाली, भाड्याच्या याच्या बाबतीत, परकीय चलन या बाबतीत सरकार डायरेक्ट काय करू शकते, ट्रिब्युनल स्थापन करू शकते. आणि त्याच्यासाठी न्यायदानासाठी ती रचना करण्यासाठी संसद स्वतंत्र काय केले आहे, त्याच्यासाठी कायदे केलेले आहे. ठीक आहे. 35, चला, अ क ड ई. फक्त लोकसेवा येणार नाही. तर आपला जो वेळ कमी आहे, चला नंतर खाली सुसंगत पर्याय निवडा. हा, हे एकदम सोपी आहे. MP चा हा कायदा आहे, बरोबर आहे. शिवराज सिंग चौहान सरकारने आणलेला कायदा आहे, लॉकडाऊनच्या काळात आणलेला कायदा होता. ठीक आहे. नंतर ब नंबर, याचा मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे, काही तेवढा याची हे म्हणजे तेवढा एक्सप्लेनची गरज नाही आता. ब बरोबर आहे, अ चुकीचा आहे. चला नंतर 37,
हां, ह्या समित्या याची पण हे बघा, ताराकुंडे समिती 1974ची आहे, म्हणजे ही सरकारी समिती नाही आहे. पण लक्षात घ्या, ही जेपींनी स्थापन केली, जयप्रकाश नारायणनी. त्यांच्या त्यात आंदोलनाचा जो हिस्सा होता त्यात ही जे काय म्हणतो इलेक्शन सिस्टीमच जर चेंज झाली तर सगळा भ्रष्टाचार कमी होणार वगैरे असं जयप्रकाश नारायणचं म्हणणं होता. त्याच वेळेस त्यांनी ताराकुंड या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तनखा समिती पण आहे. तनखा समिती डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात स्थापन झालेली आहे. तनखा समिती 2010ला. दिनेश गोस्वामी समिती नॅशनल फ्रंटची सरकार जी व्ही.पी. सिंग यांच्या काळात स्थापन झालेली आहे 1990, म्हणजे त्यांच्या सरकारने. आणि त्यांच्या काळात हे आपले भारताचे फायनान्स मिनिस्टर होते, सॉरी फायनान्स म्हणतो, कायदा मंत्री होते, कायदा मंत्री. या कायदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोस्वामी होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती. आणि ही जी होती ही देवेगौडांच्या काळात 1998ला स्थापन, सॉरी आपले कोण अटल बिहारी वाजपेयींच्या काळात ही स्थापन झालेली इंद्रजित गुप्ता समिती. ठीक आहे. हां, सगळ्यात बरोबर आहेत अ ब क ड. हां, नंतर खालील कोणत्या बाबतीत निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाची मान्यतेची गरज असते? मी तुम्हाला आधी सांगितले डायरेक्ट, जिथं फेडरल सिस्टीम असेल तिथं कोणती लागते? संसदेची विशेष बहुमत लागतो. सोबत कोण लागणार? अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधानसभेची परवानगी. पण विधानसभेला कोणता बहुमत लागतो? प्रत्येक विधानसभेला साधा. ठीक आहे. हां, मग राष्ट्रपतीची निवडणूक ही आहे, अरे आहे की नाही आहे? हां, ठीक आहे. नंतर अग्रक्रम सिनियरिटीनुसार सगळ्यात नंबर 1 वर कोण येतात भारताचे? राष्ट्रपती. नंबर 2 उपराष्ट्रपती. नंबर 3 पंतप्रधान. 3 नंबरवर पंतप्रधान आहेत आपले. ठीक आहे. हां, आणि जे महालेखापाल आहे, UPSCचे चेअरमन असतील, इलेक्शन कमिशन असतील, हे 9व्या नंबरवर आहे, 9A. आणि भारताचा महान्यायवादी 11 नंबरचे याच्यावर आहेत. आणि कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान हे सगळे कोणत्या नंबरवर आहे? 7 नंबरवर. आणि भारताचे सरन्यायाधीश हे 6व्या नंबरवर आहे. हे तुम्ही आता क्रम लावून घ्या वाटलं. नंतर 40 आपला जो काही आहे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणतो, ज्याला आपण सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन CVC म्हणतो, या संबंधीची स्टेटमेंट आहे. आता बघा, शरद कुमार त्याचे काय आहेत? चेअरमन आहेत. काय झाले? 1964 साली दक्षता आयोगाची काय करण्यात आलेली होती? स्थापना करण्यात आलेली होती. हां, नंतर बरोबर आहे, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय संरक्षण मंत्री नसतात. कोण असतात? गृहमंत्री असतात. लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतात. ठीक आहे. हां, आणि त्रिस्तरीय बरोबर आहे. बाकी फक्त इथं गृहमंत्री पाहिजे, त्यामुळे चुकीचं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाचे वेतन भत्ते UPSCच्या चेअरमन प्रमाणे असतात. बरोबर आहे. आता सध्या शरद कुमार हे काय आहेत? प्रेसिडेंट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे यांचा कार्यकाल 4 वर्ष, 5 वर्ष वाटेल आपल्याला, पण 4 वर्ष आहे किंवा 65 वर्ष, जे आधी घडेल ते, अशी कंडिशन आहे. ओके. आता त्याला बोलू शकतो आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये वगैरे, याच्यावर डिटेल करू, बोलू अजून, कारण वेळ खूपच कमी आहे. इकॉनॉमिकच्या सरांची वाट पाहत आहे. हां, आंतरराज्यीय नदी जल विवाद अधिनियम योग्य विधान ओळखा. हां, नदी बोर्ड अधिनियम, नदी बोर्ड नाही, आंतरराज्यीय नदी जल विवाद अधिनियम 1956चा, त्यानुसार हे वाद सोडवले जातात ट्रिब्युनलच्या मदतीने. ठीक आहे. नंतर आहे म्हणजे ब क ड हे सगळेच बरोबर आहे. हां, चर्चेतून विवाद शक्य होत असल्यास खात्री सरकार करते. त्यानंतर बघा कंडिशन काय झालं, 1956 नुसार, या कायद्यानुसार आंतरराज्यीय म्हणते, आंतरराष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय नदी जल विवाद हा युनायटेड नेशनच्या भागात येतो. आंतरराज्यीय, आता गंगा नदी ही आंतरराज्यीय पण आहे, आपली गोदावरी आंतरराष्ट्रीय पण आहे, पण आंतरराज्यीय आहे की नाही, 2-3 राज्याला क्रॉस करते. गोदावरी कशी नदी आहे आपली? आंतरराज्यीय आहे. कावेरी नदी आंतरराज्यीय आहे. जेव्हा 2 राज्यांचा वाद निर्माण होते तेव्हा तो सोडवण्यासाठी या 1956च्या कायद्यानुसार, या संसदेने केलेल्या कायद्यानुसार तो अधिकार कोणाला दिला आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटला. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट काय स्थापन करेल? एक ट्रिब्युनल स्थापन करेल. आणि या ट्रिब्युनलच्या म्हणजे या 1956चा जो ऍक्ट आहे त्याच्या सेक्शन नंबर 3 मध्ये सांगितलेले आहे. त्या 3 मध्ये सांगण्यात आलेलं आहे, काय सांगण्यात आलेलं आहे तर बाबा, अशी कोणताही वाद झाला असेल 2 राज्यामध्ये पाण्याच्या वाटपावरून, तर अशा वेळी पहिले त्यांनी कंप्लेंट कोणाकडे करायची? सेंट्रल गव्हर्नमेंटला. सेंट्रल गव्हर्नमेंट चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न करेल, पण चर्चेतून हा जर वाद सोडलाच नसेल, सुटतच नसेल, मग सेंट्रल गव्हर्नमेंट एका ट्रिब्युनलची काय करेल? स्थापना करेल. आणि हा ट्रिब्युनल सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्तीच्या दर्जाचे काय असतील? ते न्यायमूर्ती असतील. आणि यांचा निर्णय अंतिम असते, कारण तो सर्वोच्च न्यायालयामध्ये काय करू शकला जात नाही? आव्हान दिले जाऊ शकत नाही. आणि 1908चा जो आपला सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, ते या सिव्हिल प्रोसिजर कोडनुसार सगळे दिवाणी अधिकार, सिव्हिल राईट्स, सिव्हिल कोडचे राईट्स आहेत ते आपल्या ट्रिब्युनलला मिळतात. ठीक आहे. 3 वर्षात निर्णय देणे अपेक्षित आहे. ठीक आहे. लवादाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असतो. ठीक आहे. मी पुढच्या एखाद्या कायद्यात आला तर त्याला अजून डिटेल एक्सप्लेन करतोय. ब क ड बरोबर आहे. हां, 42 बरोबर नसलेले विधान ओळखा. राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची संख्या कोण ठरवतात? राज्यपाल ठरवतात. बरोबर का चूक आहे? बरोबर आहे. घटनेमध्ये कुठंही
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची संख्या आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्या निश्चित सांगितलेली नाही आहे. हे ठरवण्याचा अधिकार घटनेने राष्ट्रपतीकडे कोणाला दिला? UPSC साठी राष्ट्रपतीला. राज्यात कोणाला दिलेला आहे? राज्यपालाला. ओके, बरोबर आहे. अध्यक्ष व सदस्यांनी पद ग्रहण केल्यापासून 6 वर्ष ते वयाच्या 65, जे आधी घडेल ते 65 UPSC साठी आहे, राज्यासाठी किती आहे? 62 आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. पद ग्रहण समाप्त झाल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाचा सदस्य किंवा दुसऱ्या राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य पूर्ण म्हणून नेमणुकीसाठी काय असतात? पात्र असतात. तर नेमणुकीसाठी पात्र असतात का? अरे असतात की नसतात? कंडिशन काय आहे? कोणत्याही लोकसेवेचा हे अध्यक्ष असतो, हा लक्षात घ्या. दुसऱ्या कोणत्याही याचा पुन्हा अध्यक्ष बनू शकत नाही. डायरेक्ट UPSCचा काय बनू शकते? सदस्य नाही तर अध्यक्ष. आणि कोणताही सदस्य जर असेल आयोगाचा, तो त्याच आयोगामध्ये अध्यक्ष बनू शकते फक्त, नाही तर दुसऱ्या आयोगात सुद्धा फक्त काय बनू शकते? अध्यक्ष. UPSC मध्ये सदस्य बनू शकते आणि अध्यक्षही बनू शकते. क्लिअर झाला? हा. त्याच्यामुळे हा स्टेटमेंट चुकीचा आहे. पहा काय म्हणते? पद धारण करणे समाप्त झाल्यानंतर राज्य आयोगाचा सदस्य त्याच किंवा दुसऱ्या राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नेमणुकीस पात्र असतात. फक्त काय म्हणून पात्र असते? अध्यक्ष. सदस्य म्हणून नसते, म्हणून चुकीचं आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अन्य सदस्य यांना त्यांच्या पदावरून केवळ राष्ट्रपती दूर करू शकतात. स्टेटमेंट बरोबर का चूक आहे? बरोबर आहे. अरे बरोबर का चूक आहे? बरोबर आहे ना. कारण कोणाच्या राज्यपाल नियुक्ती जरी करत असेल पण पदावरून दूर काढू शकत नाही. कोण? राज्यपाल पदावरून दूर करू शकत नाही, फक्त नियुक्ती करू शकतात. पदावरून दूर कोण करते? फक्त बस. आणि ते कोणाच्या सल्ल्याने? सर्वोच्च न्यायालयाच्या 317 नुसार. क्लिअर झाला? आर्टिकल 317 नुसार. हा, त्याच्यानुसार 42 नुसार उत्तर ब आणि क. चला, नंतर राजीव गांधींच्या काळात घटना जे पंचायत राजशी संबंधित आहे. हा, तर 64वे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेले होते. बरोबर आहे. 3 समित्या खूप महत्वाच्या त्या ठिकाणी. एक होती कोणती? सिंघवी समिती, गाडगीळ समिती. बरोबर आहे. सिंघवी आणि गाडगीळ समितीनुसारच. हा, सिंघवी समिती आणि गाडगीळ समितीच्या रिकमेंडेड. तसं पाहिलं सिंघवी समिती रिकमेंडेडवरच, पण खरं पाहिलं गाडगीळने त्यांना सांगितलं का हो हे करणे आवश्यकच आहे घटना दुरुस्ती. त्यानुसार 64वे घटना दुरुस्ती विधेयक मांडले. लोकसभेत बहुमत असल्यामुळे पास झाला, पण राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे काय झालं? पास होऊ शकला नाही. ठीक आहे. हा, एक शेवटचा करतो आणि नंतर काय आहे मग याच्यामध्ये. हा, तर 64वे बरोबर आहे स्टेटमेंट. हे विधेयक ऑगस्ट 1989 मध्ये लोकसभेत सहमत झाले, पण राज्यसभेत सहमत होऊ शकले नाही. तर ही सुद्धा स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. जून 1990 मध्ये PV नरसिंहराव शासनाने सुधारित पंचायत राज घटना दुरुस्ती विधेयक मांडले, परंतु सरकार पडल्यामुळे ते होऊ शकले नाही. तर ही नव्हते. हे कोण होते? VP सिंग सरकार. पण VP सिंग सरकारच्या नंतर नरसिंहराव सरकारने जर कधी विचारलं, नरसिंहराव सरकारने जो काही घटना दुरुस्ती केली आहे त्यासाठी कोणती समिती होती? नथुराम मिर्झा समिती होती. कोणती समिती? नथुराम मिर्झा समिती. आणि या नथुराम मिर्झा समितीच्या रिकमेंडेडवर PV नरसिंहरावने आजचा 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करून घडून आली. ठीक आहे. हा, तर त्याच्यामुळे क चुकीचा, आणि ब फक्त काय आहे? बरोबर आहे. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. बाकीचे ठीक आहे, तुम्ही वाचून घ्या, नाही तर मी पुढच्या वेळेस जर वेळ भेटेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. थँक्यू.